अजून एकदा जरीपटका परिसरात दहशतीचा माहोल आणि जरीपटका पोलीस स्टेशनच्या मागे आणखी एक डोकेदुखी याच्यामध्ये एक पाहण्यात आलाय। आजही एक हत्येची असाच एक मामला समोर आलेला आहे। एका नारा घाटापाशी, तिथल्या समसान घाटापाशी जो नारा घाट आहे त्या घाटात जवळील जो पुलिया आहे त्याच्या आतमध्ये एक पोत्यामध्ये दोन्हीकडनं बॉडीला टाकण्यात आलं होतं। अशी एक शव तिथे बरामद झाला। अशात पाहण्यात आलं आहे की तो व्यावसायिक हा ओयो हॉटेल व्यावसायिक होता। हा ज्या सदर एरियामध्ये पॉश जागेवरती हा हॉटेल होता, परंतु ज्या वेळेस घरून निघलेला होता 3 दिवस अगोदर हा आपल्या परिवाराला सांगून निघाला होता कोणी व्यावसायिकांना पैसे घ्यायचे आणि मी जरीपटका परिसरामध्ये नारा या भागामध्ये जात आहे। परंतु तिथे गेल्यावरती काय घडलं त्या रात्री आणि काय झालं त्याच्यासोबत हे आता पाहण्यायोग्य राहील। आणि याच्यामध्ये बंडीवार साहेबांनी का माहिती दिली आहे तेही जाणून घेऊया। आज दुपारी 12 वाजताच्या सुमारे पोलीस स्टेशन जरीपटका येथे माहिती मिळाली की नारा नदीवर जो पूल आहे त्याच्या खाली एक बॉडी मिळालेली दिसते आहे। जाऊन बघितले असता पायाकडून आणि डोक्याकडून अशी 2 पोती टाकून ती आणि दोरीने बांधून ती बॉडी सुक्या नाल्यात, म्हणजे जिथे पाणी नाही तिथे ती पडलेली दिसली। त्याला म्हणजे उकलण्यात आलेलं आहे फॉरेन्सिकच्या मदतीनं। नावही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये। आता त्या नावाच्या आधारे त्याचं पैशाबाबत किंवा जमिनीबाबत कोणाशी काही वाद होता का याबाबत वरिष्ठ स्तरावरून आणि पोलीस स्तरावरूनही चौकशी सुरू आहे। क्राईमची टीम आलेली आहे, DCP साहेबांनी व्हिजिट केलेली आहे आणि लवकरच त्यांची नावं निष्पन्न होतील असं दिसत आहे। हो, हे अज्ञात बॉडी शोधताना असं लक्षात आलं की पोलीस सदरमध्ये परवा ह्या मृतकच्या मिसिंगबद्दल नोंद आहे आणि म्हणजे परवापासून तर नाही आहे, कालचा 1 दिवस मध्ये गेलेला आहे। त्या दृष्टीने तपास सुरू आहे। इथे माननीय DCP साहेब आले, झोन 6 साहेब, ACP क्राईम साहेब आले, मी स्वतः आहे आणि तपास सुरू आहे। याच्यामध्ये बंडीवार साहेबांनी सांगितले जोपर्यंत आरोपी आता निष्पन्न होत नाही तोपर्यंत या केसवर काही बोलता येणार नाही। परंतु एक पाहण्यात आलाय कुठेतरी अशा व्यावसायिकाची हत्या होणे हा कुठेतरी एक प्रश्न चिन्ह प्रशासनावरती उद्भवत आहे। याच्यात एक बघण्यायोग्य एक हे राहील की आता त्याच्या मोबाईल किंवा त्याच्या बाकीच्या वस्तूवरती फॉरेन्सिक आणि मेडिकलमध्ये काय समोर तथ्य येईल आणि कशामुळे हत्या झाली हे आता आरोपी निष्पन्न झाल्यावरच माहीत पडेल। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळसह उद्गार न्यूज।